कॉलेजमध्ये शिकत असलेली एक 18 वर्षाची कवळी पोरगी हिने आताच 18 वर्ष पूर्ण केलेली होती. ही अचानक एक दिवशी स्टाफ रूममध्ये शिक्षकासोबत शरीरसंबंध बनवताना सापडली. तर त्याच्यानंतर काय घडलं आणि नेमकी त्या शिक्षकासोबत शरीरसंबंध का बनवत होती, पूर्ण स्टोरी सांगतो तुम्हाला. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, पुणे शहरामध्ये कांचना नावाची एक पोरगी 18 वर्षाची, तिने 11वीत ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेला तिचं वय 16 वर्ष. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी भरपूर स्वप्न बघितली होती, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. पण ही कांचना होती, तिची ही काही स्वप्न नव्हती. कारण विषय असा होता की ती एवढी अभ्यासामध्ये हुशार नव्हती. थोडं कष्ट करायची आणि पास होईल एवढी मार्क घेऊन यायची. पण तिच्या वडिलांची अपेक्षा भरपूर. वडील म्हणायचे की नाही, तू टॉपर बनलं पाहिजे आणि तू इंजिनियर, डॉक्टर बनून आमचं नाव मोठं केलं पाहिजे. वडिलांच्या शिक्षण घ्यायच्या दबावामुळे ही कांचन जी होती पूर्णपणे तुटून गेलेली होती. तिला ना अभ्यास होत होता, ना कशातच मन लागत होतं. कांचनने ॲडमिशन तर घेतलं होतं कॉलेजमध्ये, पण त्या कॉलेजमध्ये जेवढे पण विद्यार्थी शिकत होते सगळे हुशार टॉपर होते. कांचनच्या वडिलांनी फी भरून, डोनेशन भरून त्या ॲडमिशन घेतलं होतं कॉलेजमध्ये. तसं तर तिचं त्या ठिकाणी निभाव लागणारच नव्हता, पण कसंही तिला 11वी-12वी पूर्ण करायची होती. त्यामुळे ही कांचन थोडी मेहनत तर करायला लागली, पण शेवटी सगळे विषय इंग्रजी असल्यामुळे तिला काही जमेना. हळूहळू दिवसामागे दिवस जात होते. कांचन तिच्या दबावामध्ये एवढी बसली होती, ना तिला धडा अभ्यास होत होता ना काय. आता ती दिवस रात्र रडायची. त्यावेळेला एक शिक्षक, इंग्रजी शिकवणारे, त्यांची नजर त्या कांचनवरती गेली. कांचन शरीराने दिसायला एकदम सुंदर होती, त्यामुळे या सरांचं तिच्यावरती मन आलं. आता या सरांबद्दल बोलायला गेलं तर सुनील सर, इंग्रजी शिकवणारे, हे सुनील सर आत्ताशी 24 वर्षाचे होते. त्यांनाही जॉईन करून एक आठवडाच झालेला होता. सुनील सरांची पहिलीच नोकरी आणि सुनील सर जवान होते आणि ही पोरगी ही पण जवान होती. सुनील सर ज्या वेळेला हिला बघितलं त्याच्यावरती त्याचा जीव आला. आता सुनील सरांनी विचार केला की ही पोरगी तुटलेली दिसती मनाने, हिच्यासोबत थोडं जवळीक बनवली तर आपला रस्ता मोकळा झाला. असा विचार करून हे सुनील सर ज्या वेळेला शिकवायला जायचे त्यावेळेला तिच्याकडे लक्ष द्यायचे, तिला जास्तच लक्ष देऊन शिकवायचे. आता या कांचनला थोडं थोडं इंग्रजी समजायला लागलं होतं. ही इंग्रजी समजल्यानंतर कांचन विचार करते, आपण जर इंग्रजी बसून नुसतं एवढं ऐकलं तरी शिकतो या सरांकडून, तर आपण सुनील सरांकडे ट्युशन जर लावले तर आपण नक्कीच चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकेल आणि जे वडिलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करेल. असा विचार करून ही कांचन तिच्या वडिलांना म्हणते की मला ट्युशन लावायचं इंग्रजी. वडील म्हणतात की आता कोणापाशी ट्युशन लावणार आहे, ते इंग्रजी शिकवणारे तर कोणी नाही. कांचन म्हणते, आहेत आमच्या कॉलेजचे एक सर आहेत, वर्गात तर चांगले शिकवतात, त्यांच्याकडून पर्सनल ट्युशन लावलं तर ते मला चांगल्या प्रकारे गायडन्स देतील. आता हे सगळं कांचनचे वडील ऐकत होते. त्यांना पैशाचं कसलंही टेन्शन नव्हतं. त्यावेळेला ते सुनील सरला कॉल करतात, घरी बोलवून घेतात आणि म्हणतात की तुम्ही आमच्या पोरीला पर्सनल कोचिंग द्या इंग्रजीची, जी काही फी असेल ती मी तुम्हाला नक्की देईन, पैशाचं काही टेन्शन घेऊ नका. सुनील सरला पण आता एवढंच पाहिजे होतं. सुनील सरला एक चान्स भेटला होता. आता ज्या वेळेला घरी यायचा त्यावेळेला तो शिक्षक कांचनसोबत चांगल्या पद्धतीने बोलायचा, चान्सच शोधत होता की तिला कसं टच करेल. ज्या वेळेला कांचनच्या घरी कोणी नसायचं सर तिला बॅड टच करायचे. ही कांचन जी होती त्याचा विरोध करायची, पण सर म्हणायचे नाही, मी आपलं शिकवतो तुला चांगल्या पद्धतीने, तुला चांगलं शिकायचं आहे ना, मार्क पाडायचे आहेत ना, वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. त्यावेळेला कांचनला आठवायचं, जर आपण पास नाही झालो तर वडिलांचं स्वप्न धुळीला मिळेल आणि वडील आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. म्हणून कांचन आता विरोध करायचा बंद करते. पण या सरची जी हरकत आहे जास्तच वाढत गेली. आता तिच्या प्रायव्हेट पार्टला टच करणे, शर्टातून कापडातून आतून हात घालून टच करणे, हात फिरवणे. कांचनच्या इंग्रजीमध्ये थोडाफार बदल होतच होता, पण विषय असा होता की 11वीचे पेपर जे होते ते जवळ आलेले होते आणि या कांचनला अजिबात काही त्यातलं जमत नव्हतं. ती कांचन सरांना म्हणते की सर, तुम्ही मला तेवढं कसं तरी पास करून द्या ना, तुम्हाला जे पाहिजे ते देते. आता ती तर त्या दृष्टीनं म्हणत होती की सरला जेवढी फी पाहिजे ती तेवढी देईल, पैसे पाहिजेत. पण सर म्हणले की बघ, विचार कर एकदा, तुला जी. कांचन म्हणली हो, कारण तिला वाटलं की सर काय मागायचे आहेत, 50,000 1,00,000 रुपये जास्तीत जास्त, ती काय तिच्यासाठी जास्त नव्हतं. त्यामुळे कांचननं होकार दिला. 11वीचे पेपर झाले. पेपर झाल्यानंतर सरांच्या हातात पेपर आले. सरांनी बघितलं तर हसायला लागले, काय लिहिलं हिनं, कारण लिहिलंच नव्हतं काय, कसं पण लिहून टाकलं होतं. सरांनी पेपर चेक केलं आणि एक चांगली मार्क देऊन टाकली तिला. ज्या वेळेला रिझल्ट आला कांचन खुश झाली आणि सरांना म्हणाली, सर थँक्यू, तर सांगा किती पैसे पाहिजेत. सर म्हणले, पैसे? अरे पैशाचा माझ्याकडे ढीग लागला आहे, मला पैशाने काय करायचं आहे, मला तू पाहिजे आहे, मला तुझ्यासोबत संबंध बनवायचे आहेत.
ज्या वेळेला ही कंचन गोष्ट ऐकते त्यावेळेला रागवते आणि म्हणते, मला वाटलं तुम्ही पैसे मागचाल, हे काय बोलताय, सांग, मी माझ्या वडिलांना सांगणार आहे. असं म्हटल्यानंतर सर भीत नाही. सर म्हणतो, ठीक आहे, 12वीत तर मीच पेपर तपासणार आहे, बघू परत काय करते. आता कंचनला तिच्या वडिलांची पण भीती होती, नापास झालं तर कसं करायचं. कंचन सरांना होकार देते आणि म्हणते की एकदाच करायचं, फक्त त्याच्यानंतर अजिबात नाही. सर म्हणले, ठीक आहे, मला काही हरकत नाही. सर पण हुशार. सरांनी हॉस्टेलच्या शेजारी रूम बुक केली होती, तिथं बोलवलं. त्या ठिकाणी तिने त्याच्यासोबत संबंध बनवले. आता ती तर पूर्णपणे कंटाळून गेली होती. पहिल्यांदा होतं. कवळ्या वयातली पोरगी कंचनला त्या सुनील सरांनी चांगलीच रगडली होती. त्यावेळेला त्यांनी तिचे व्हिडिओ बनवले. आठवड्यानंतर सरला अजून आठवण झाली. सरांनी फोन केला. कंचन म्हणली, एकदाच होतं, आता नाही. सर म्हणले, एकदा व्हॉट्सअप चेक कर, व्हिडिओ पाठवले होते. सर म्हणले, जर तुला वाटत असेल की हे व्हायरल होऊ नये तर मी सांगेल तसं करावं लागेल आणि तू अभ्यासाची काळजी करू नको, पास करायचं काम माझं. आता हे सर आठवड्यातून 2दा 3दा कधी रोजच बोलवायला लागले. आता हे कंचनला असह्य झालं होतं, पण काही करू शकत नव्हती. एकीकडे पास व्हायची भीती, दुसरीकडे वडिलांची भीती. वडील म्हणतील, तू एवढे दिवस काय केलं, तू पण मजा मारली, असं म्हणतील म्हणून ती गप्प बसत होती. कंचनने विचार केला की सरचा मोबाईल जर हातात लागला तर त्यातले व्हिडिओ डिलीट करून विषय संपून जाईल. असं विचार करून तिने एक दिवशी स्टाफ रूममध्ये गेली असताना सरांना म्हणले की सर मोबाईल पाहिजे. त्यावेळेला स्टाफ रूममध्ये कोणी नव्हतं. त्यांना वाटलं की कशाला तर फोन वगैरे करायला पाहिजे, तर सरांनी मोबाईल दिला. सरांनी मोबाईल दिल्यानंतर कंचनने व्हिडिओ डिलीट करायचा प्रयत्न केला, पण पासवर्ड होता फाईलला. सरांच्या लक्षात आलं. सर म्हटले की तू असं केलं ना, आता तुला याची सजा मिळणार, तू आता इथे माझ्यासोबत संबंध बनवावे लागतील. हीच सगळ्यात मोठी चूक होती सरची. चूक म्हणा किंवा कंचनच्या दृष्टीने एक फायद्याचीच गोष्ट. कंचनला काही अडचण, कंचन तर त्यावेळेला घाबरली, पण कसं करायचं म्हणली आता इथं. त्यावेळेला सरांनी काही ऐकलं नाही आणि तिच्यासोबत टेबलवर बसून संबंध बनवायला चालू केले. अचानक तिथं 2 शिक्षक आले. त्यावेळेला त्यांनी हे दृश्य बघितलं. पोलिसांना फोन केला. पोलीस आले त्या ठिकाणी आणि त्या सुनील सरला ताब्यात घेतलं. त्यावेळेला कंचननं पूर्ण गोष्ट सांगितली. पोलिसांनी मोबाईल घेऊन व्हिडिओ डिलीट केला आणि सुनील सरांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतलेली आहे. याला तर आता सजा होईलच. पण मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? यामध्ये चूक कोणाची? आता ही कंचनचे आयुष्य कसे जाईल तिलाच माहिती. पूर्ण आयुष्यभर तिच्या मनामधून ही गोष्ट जाणार नाही. आपल्या समाजामध्ये देवासारखे पूजले जाते शिक्षकांना. काही शिक्षक चांगले पण आहेत. बाकी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.